तुम्ही परमिशन कोणाची घेतली रस्ता अजून नाही करायला? घेतली. मग कशी आणून टाकली? तर ती चुकी झाली आपली साहेब. नाही तुम्ही दंड काय तो भरा हे काय ते कोणाची परमिशन नाही काय नाही कोणाला विचारलं नाही ऍप्लिकेशन नाही ऍप्लिकेशन केलंय परमिशन मिळाली नाही ठीक आहे पण ऍप्लिकेशन केलंय किती तारखेला केलंय? आम्ही परमिशनसाठी गेलो काल पुरे डॉक्युमेंट आम्ही पुरे केले. कोणाकडे दिलंय? तहसीलदार ऐका तरी तहसीलदारकडे आम्ही दिलंय. हा. ते मला दिलंय त्यांनी की पोत दाखवा त्यांनी आम्हाला. चुकून ते आम्हाला कुठे टाकलं गाळकडे टाकलं. चुकून वगैरे नाही तुमचं ऍप्लिकेशन जसं असतं त्याप्रमाणे तुम्हाला परमिशन दिली जाते. ज्याच्यात त्रुटी असेल तर तुम्हाला कळवलं जातं. कधी ऍप्लिकेशन दिलंय ते सांगा. कधी साहेब आपण पंचनामा केला? ऍप्लिकेशन पाहिजे ना हे असं अनधिकृत चालणार नाही कुठंच का ह्या आठवड्यातच नाही मॅडम मी रस्त्याचं सुद्धा नाही होणार तुम्हाला अलाउड नाही तुम्हाला ती वाळू काढलेली ते नाही हे होणार आम्ही नेणार नाही मॅडम आम्ही अजिबात. तरी पण अलाउडच नाहीये ना काढायला. हे काय करणार तोंड बांधणार आता आम्ही. अहो तुम्ही वाळू जी काढली आहे ना ते कशी कोण आणि बांध घालायला सुद्धा परमिशन लागते माहिती आहे ना. नदीवर बांध घालायला सुद्धा परमिशन लागते. तुम्ही बांध घालू शकत नाही नदीचं पाणी वाहतंय. बांध घालायची परमिशन घेतली पाहिजे तहसीलदारांची. ती आहे का आम्ही तुमच्याकडे? घेणार आहोत मॅडम. घेणार भविष्यातलं नको आजचं पाहिजे. मला आजची स्थिती दिसते काय तुम्ही कडी एकत्र केली आहे बांध घालायला तिथे रेती काढली आहे वाहतुकीला आणि इथे रस्ता करताय म्हणजे ती रेती काढून तुम्ही वाहतूक करणार हे असं चालणार नाही. वाहतूक कशी करणार नाही आमचं चालणारच नाही. आता तुम्ही स्टॉक पण हलवू शकत नाही आमच्या परमिशन शिवाय आणि जर झालं तर आम्ही हलवणारच नाही मॅडम. तुम्हाला दंड भरावाच लागणार आहे काढली म्हणून. पण वाहतूक जर केली तर वाहतुकीचा सुद्धा दंड भरावा आम्ही लागणार त्याचा आहे. दंड भरायला तयार आहोत मॅडम. वाहतूक नाही कलेक्टरच्या परमिशनने पाहिजे हे.